पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। शिरपूर मर्चंट बँक घोटाळ्यात मोठी कारवाई। फरार मॅनेजर संजय कुलकर्णी अखेर जाळ्यात। शिरपूर मर्चंट बँकेतील कोट्यावधींच्या गैरव्यवहाराचा तपास वेगात। 49 आरोपींच्या यादीतील महत्त्वाचा दुवा हाती। मॅनेजर आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात। शिरपूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या आर्थिक घोटाळ्यातील मुख्य सूत्रधाराच्या यादीतील बँक मॅनेजर संजय कुलकर्णी याला धुळे आर्थिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलाय। शिरपूर मर्चंट बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन चेअरमन, संचालक, बँक मॅनेजर आणि कर्जदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। शिरपूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेतील 13,75,86,253 रुपयांची फसवणूक करण्यात आली असून असुरक्षित कर्ज वितरण आणि वसुलीतील हलगर्जीपणा यातून बँकेची फसवणूक झाल्याची फिर्याद दाखल झाली होती। यात बँकेचे चेअरमन, संचालक, मॅनेजर आणि कर्जदार अशा 49 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। शिरपूर मर्चंट बँकेच्या गैरप्रकारानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं या बँकेच्या आर्थिक स्थितीत कोणताही सुधारणा झाली नसल्यानं बँक परवाना रद्द केलाय। त्यामुळे गुन्हा दाखल झाल्यानंतर बँकेचा मॅनेजर संजय कुलकर्णी हा फरार होता। त्याला आता आर्थिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलाय। मुख्य संपादक जतीन बोरसे, जेबी टीव्ही न्यूज, शिंदखेडा, धुळे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।